ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। श्रीकांत शिंदेंनी मस्केंच्या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। नरेश मस्केंनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे। हे दृश्य बघतोय, नरेश मस्के यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्याआधी नरेश मस्के यांची प्रचार रॅली निघालेली होती आणि त्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत आणि त्याच निमित्ताने ठाण्यामध्ये महायुतीचं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन जे आहे ते पाहायला मिळतंय। भाजप असेल, शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, सर्वच पक्ष आणि घटक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती होताना पाहायला मिळते। या रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे जे कल्याण लोकसभेचे उमेदवार आहेत ते देखील नरेश मस्के यांच्या रॅलीमध्ये सामील झालेले। आपण त्यांच्याकडे जाऊ। श्रीकांतजी, काय सांगाल, आज रॅलीमध्ये सामील झालेला आहात, कल्याण लोकसभेचे देखील शक्ती प्रदर्शन आलं, त्याप्रमाणे ठाण्यात देखील मोठे शक्ती प्रदर्शन या निमित्ताने पाहायला मिळते महायुतीकडून। महायुतीकडून जे आहे नरेश मस्के साहेबांना उमेदवारी दिलेली आहे आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये जे महायुतीची ताकद ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। कालही आपण पाहिलं असेल की उमेदवारी अर्ज भरताना हजारो लोक जे आहेत, कार्यकर्ते जे जनता जी आहे ती उतरली होती। आज देखील जे आहे नजर जात नाही तिथपर्यंत जे आहे कार्यकर्ते, पदाधिकारी, जनता जी आहे ती उतरलेली आहे रस्त्यावरती। कालपासून भाजपकडनं नाराजी नाट्य जे आहे मोठ्या प्रमाणात दिसून येते। कुठेतरी नाराजी दूर करण्यात यश मिळेल का किंवा यश आले का? नक्कीच मला वाटतं वरिष्ठ पातळीवरती सगळे लोक बसल्यानंतर ही जी नाराजी आहे ही नाराजी दूर होईल आणि सगळे लोक जे आहे ते कामाला लागतील। या रॅलीमध्ये मनसेचे नेते अभिजित पानसे देखील सहभागी झालेले आहेत। नरेश मस्के यांना ठाण्यातनं देखील मनसेकडनं मोठा पाठिंबा मिळतोय। कशा प्रकारे मस्केंना या ठिकाणी मनसेकडनं पाठिंबा दिला गेला? याच ठिकाणी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सन्माननीय राजसाहेबांनी विनाशर्त पाठिंबा दिला आहे आणि त्याचं रूप तुम्ही बघत असाल की प्रचंड मनसैनिकांची गर्दी या रॅलीमध्ये तुम्हाला दिसेल। काल आम्ही नाशिकला पण हेमंत गोडसे यांचा आणि भारतीताई पवार यांचा फॉर्मला रॅलीमध्ये होतो। त्यामुळे एकंदर महाराष्ट्रात संपूर्ण तन मन धनाने महाराष्ट्र सैनिक उतरले आहेत आणि महायुतीचा विजय निश्चित आहे। राज ठाकरे, कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।